नमस्कार मित्रांनो, माझे नाव शंकर गुगे, टेक गुरु शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी एक नवीन पोर्टल सुरू केलेलं आहे आणि त्या पोर्टलवर आपल्याला प्रत्येक शाळेची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्या पोर्टलचं नाव आहे स्कॉप, स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क, म्हणजे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा. ओके, ते या पोर्टलवर आपल्याला आपल्या शाळेची रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करायची आहे. तरी नोंदणी कशी करायची ही संपूर्ण प्रक्रिया आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन झाल्यावर ब्राउझरच्या सर्च बारमध्ये scert-data.web.app/ असे टाईप करून एंटर बटन प्रेस करा. त्यानंतर बघा आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते. या पेजवर 3 टॅब आहेत. खाते तयार करा, लॉग इन, पासवर्ड बदला. येथून उजव्या कोपऱ्यात बघा इंग्लिश. येथून तुम्ही या पेजची लँग्वेज बदलू शकता. तुम्हाला जी लँग्वेज योग्य वाटेल ती तुम्ही ठेवू शकता. ओके, तर आपल्याला आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करायचे आहे म्हणून खाते तयार करा या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे ईमेल आय डी टाकायचा आहे, मुख्याध्यापक किंवा शाळेचा. त्याच्यानंतर पासवर्ड बनवायचा आहे. या संकेतस्थळासाठी पासवर्ड लिहा आणि पुन्हा एकदा जो पासवर्ड इथे टाईप केला तोच पुन्हा पुष्टी करण्यासाठी इथे टाईप करायचा आहे आणि खाते तयार करा या बटनवर क्लिक करायचं आहे. तर पासवर्ड कसा बनवायचा मित्रांनो, समजा उदाहरणार्थ ABC@123 यामध्ये ए कॅपिटल घ्या, BC स्मॉल घ्या, @1234 असा या प्रकारे तुम्ही पासवर्ड बनवू शकता. मी एक्झाम्पल सांगितलं. ओके, ईमेल आय डी, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड ही सर्व माहिती टाकून झाल्यावर खाते तयार करा या बटनवर क्लिक करा. त्यानंतर बघा आपला ईमेल आय डी दिसतो आणि खाली ईमेल आय डीची पुष्टी खात्री करा यावर क्लिक करायचं आहे आपल्याला ईमेल आय डीची खात्री करण्यासाठी. त्यानंतर बघा आपल्या ईमेल आय डीवर एक ईमेल जातो. तो मेल आपल्याला ओपन करायचा आहे. MSCRTC मुंबई या नावाने एक ईमेल जातो. तो ईमेल आपल्याला ओपन करायचा आहे. आणि त्यामध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. थोडा वेळ लागतो ईमेल यायला, थोडी वाट बघा. बघा मित्रांनो, आपल्याला ईमेल आलेला आहे. बघा SCERT मुंबई यांच्याकडून. या ईमेलला ओपन करा आणि बघा ही लिंक आहे, या लिंकवर क्लिक करायचं आहे आपल्याला. दिस लिंक लुक्स सस्पिशियस, ओपन एनिवे. ओपन करून घ्यायची लिंक ही. बघा त्यानंतर मॅसेज शो झालेला आहे आपल्याला, युअर ईमेल हॅज बीन व्हेरीफाईड. याला कंटिन्यूवर क्लिक करून घ्या. त्यानंतर आपण पुन्हा जी साईट ओपन केली होती scert-data.web.app/ त्या साईटवर आपल्याला रिडायरेक्ट करतं सिस्टम. आता बघा इथे आपल्या शाळेचा UDIS क्रमांक व मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक इथे नोंदवायचा आहे. ओके, इथे UDIS नोंदवायचा आणि इथे मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर कोणता नोंदवायचा मित्रांनो, काळजीपूर्वक आहे का. आपण UDIS भरतो ना दरवर्षी, तर UDIS प्लस पोर्टलला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर इथे नोंदवायचा आहे, तरच आपण पुढे जाऊ शकू. दुसरा मोबाईल नंबर सिस्टम घेत नाही. जो मोबाईल नंबर लिंक आहे UDIS पोर्टलला तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. UDIS क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकल्यावर
आपल्या शाळेची माहिती मिळवा यावर क्लिक करायचं आहे. बघा, त्यानंतर आपल्यासमोर नवीन टॅब येते. आपल्या शाळेच्या तपशिलाची खात्री करा. बघा, शाळेचे नाव, शाळेचा UDAS क्रमांक, जिल्हा, तालुका आणि केंद्र माहिती नीट चेक करून घ्या आणि वरील तपशील पब्लिक माहिती बरोबर असल्यास हे बटन दाबा, पब्लिक पुष्टी करा यावर क्लिक करा. बघा मित्रांनो, त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येते. यामध्ये शाळेची माहिती असते, शाळेचे नाव, शाळेचा UDAS क्रमांक, जिल्हा, तालुका, केंद्र. ओके, इथे लॉग आउट शब्द असतो, इकडे भाषा चेंज करायची. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं आहे. आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. तर मित्रांनो, याच्या पुढे आपल्याला आता 128 मानके भरायचे आहेत. बघा खाली, बघा हे बघा, 1 पासून 128. बघा 128 मानके भरायचे आहेत आपल्याला. हे मानके कसे भरायचे, याच्यामध्ये कोणती माहिती भरायची, कोणते फोटो अपलोड करायचे, फोटोची गुगल ड्राईव्हमध्ये फोल्डर कशी बनवायची, लिंक कशी बनवायची, हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. चला तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉन या बटनावर जरूर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुन्हा एकदा धन्यवाद.